नदी तुमच्यासाठी नदी काय? कारण प्रत्येकाला पाणी देणारी नदी असते किंवा आजकाल तर कोणी नदीकडे पाहत पण नाही. पण तुम्ही नदीचं वेगळं नातं आणि तुम्ही अजूनही नदीमध्ये पोहता. तर तुमच्यासाठी नदी, आजच्या काळातली नदी तुमच्यासाठी काय? त्याविषयी जरा सांगा. माझ्यासाठी नदी म्हणजे आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय आहे. आणि मी नेहमी सांगतो की आपल्याला स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आलं, पण तिच्या गाभ्यापर्यंत अजूनही जाता आलं नाही. दोस्तोव्स्की, मला वाटतं त्याच्या कारामाझोव ब्रदर्स या पुस्तकात असं म्हणतो की ती स्त्री असते यातच तिने अर्धी लढाई जिंकलेली असते. बरोबर. पण दोस्तोव्स्की जर भारतात आला असता तो याच्या उलट म्हणाला असता की ती स्त्री असते यातच तिने अर्धी लढाई हरलेली असते. म्हणून मलाही नदीच्या गर्भापर्यंत जाता आलं, पण तिच्या गाभ्यापर्यंत मात्र अजूनही जाता आलं नाही. आणि तो माझा अखंड प्रवास चालू राहील जोपर्यंत मला तिच्या गाभ्यापर्यंत जाता येणार नाही तोपर्यंत मी तो प्रवास करत राहीन. मला जाता येईल असा माझा दावा नाही, जायचा प्रयत्न. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि म्हणून मला आई, स्त्री, कविता आणि नदी या सारख्याच दर्जाच्या वाटतात. यापैकी कोणाला इजा झाली तर अख्खी कायनात दुखावल्या जात असेल असं मला वाटतं. तुटल्यानंतर नदीची नाळ आपली आजकाल तुटली आहे असं वाटतंय. नाही, आपण फार प्रॅक्टिकल झालो. आपण गणितं मांडायला लागलो, आपण मोजमाप करायला लागलो. आणि आपण मोजमाप करायला लागलं की हा निसर्ग आपली मापं काढायला लागतो. आपल्याला निसर्गाची ऐपत कळाली नाही. म्हणजे आपण नदीला देवी मानलं, नारळानं तिची ओटी भरतो. पण मला वाटतं आपण ही आपली सोय करून टाकली का, की एकदा तिला दैवत्व दिलं, खणनारायणानं तिची ओटी भरली की आपण तिला ओरबडायला मोकळे झालो. म्हणजे सारा शगुफ्ता या पाकिस्तानी शायराने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे स्त्रीबाबत, कभी वो दीवारों में चिनी जाती है बेजान, कभी बिस्तर पे लिटाई जाती है खामोश, क्या देने के सिवा उसकी कोई नहीं है पहचान काबिल. मग नदीचे आपण असंच करून टाकलंय का? आपण तिच्या असण्याचा, तिच्या दिसण्याचा, तिच्या दिसण्यापलीकडे असण्याचा विचार आपण करणार नाही का? तुम्हाला नदीष्ट नाव कसं सुचलं? त्याची फार इंटरेस्टिंग कहाणी आहे. नयन बाराते ज्यांनी या नदीष्टचं मुखपृष्ठ केलं, त्याने एकदा घरी फोन केला गौरीला, माझ्या मिसेसला. हा नादिष्ट कुठे गेलाय, त्याचा फोन लागत नाही. तर ती गमतीनं म्हणाली की ते नादिष्ट नाहीत, नदिष्ट आहेत, ते नदीवर गेलेत. आणि हे नाव म्हणजे ते अचानक सुचलेलं नाव, नदिष्ट. हा असा शब्द नाही, म्हणजे हा मराठी भाषेला दिला गेलेला एक शब्द झाला. आणि गंमत अशी की कन्नड अनुवादक झाला, चंद्रकांत पोकले सारख्या साहित्य अकादमी विजेत्या माणसांनी तो अनुवाद केला. त्यांनी खूप विचार करून नदिष्टच नाव ठेवलं. हिंदीमध्ये अनुवाद झाला, गोरख थोरात सारखा एक फार मोठा अनुवादक आहे हिंदीतला, त्यांनी सुद्धा नदिष्टच नाव ठेवलं. आणि आगामी जे अनुवाद येत आहेत त्याच्यातही अनुवादकांनी नाव बदललं नाही ना. आपली विकासाची संकल्पना आपण बदलली पाहिजे. म्हणजे रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ आहे, जो ग्रंथ फ्रेंच राजक्रांतीचं वडवानल जेव्हा पेटलं होतं तेव्हा लोकांनी तो ग्रंथ उशाशी धरला होता. ती राजक्रांती चेतवण्यामध्ये त्या ग्रंथाचा फार मोठा वाटा आहे. त्यात त्याचं एक वाक्य आहे, बॅक टू नेचर. आम्हाला आमचं अज्ञान आणि दारिद्र्य परत द्या, म्हणजे आम्ही पुन्हा सुखी होऊ, निसर्गासोबत राहू. हा, निसर्गासोबत राहू. म्हणून ही फार मोठं मिशन आहे की माझा जन्म, तुमचा जन्म, अशा कितीतरी जन्म जावे लागतील, कितीतरी पिढ्या जाव्या लागतील, आणि मग आम्हाला रिअलाइज होईल की अरे आपण फार काहीतरी गमावत गेलेलो आहोत. भीती एकच वाटते, अखिल व्यवस्थेला जेव्हा हे रिअलाइज होईल तोपर्यंत फार वेळ निघून गेलाय असं व्हायला नको. पण आजकाल लोकांच्या घराघरात नळ आले, तर त्यामुळे कदाचित त्यांचं नातं तुटलंय असं वाटतं. कारण पूर्वी नदी काठी लोक यायची, बसायची, गप्पा मारायची, पोहायची, तर ते नातं कुठंतरी दुरावलंय. ते परत आणलं तर लोक परत नदी काठी येऊन परत त्या गप्पा रंगतील. आमची सोच बदलली गेली पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम आमच्या सोचचा आहे. पाणी नळाला येतं काय,
पाणी नदीला असतं काय, की आम्हाला ती नदी किती आपली वाटते, ती किती जिती जागती वाटते, किंवा तिच्यामुळे आमच्या किती पिढ्या जगल्यात, हा विचार आमच्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते बदलणार नाही. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे नेहमी एक असं होतं की आम्ही सरकार, शासन, गव्हर्नमेंट याचा विचार करतो. आमची काही भूमिका आहे का नाही आमची प्रत्येकाची? त्यांनी तर करावंच, पण त्याबरोबर माझी प्रत्येकाची भूमिका ही नदी जगवण्यासाठी, हे पर्यावरण जगवण्यासाठी, हा निसर्ग जगवण्यासाठी मी देणं लागतो. हा विचार कुठेतरी रुजला पाहिजे. काही पण- काही अंतर चालून गेल्यानंतर निर्मळ तिच्या होतं. खालचं मेकॅनिझमच असं आहे हम्म. की ते पुन्हा शुद्ध होत जाते. अहो काय आपला इतिहास आहे, मी तर असं वाचलं इतिहासामध्ये की ब्रिटिश गंगेचं पाणी बॅरलच्या बॅरल भरून आपल्या जहाजाने नेत होते. बरोबर. का तर इतकं गोड होतं ते पाणी, हो. इतकं शुद्ध होतं ते पाणी. हो. म्हणजे जहाजातून बॅरलच्या बॅरल भरून गंगेचं पाणी नेलं जायचं. आज त्या गंगेकडे पाहत नाही. मला ते लिहायचं अजिबातच नव्हतं. मी जगत होतो, जगणं चालू होतं, आणि एका क्षणी असं वाटायला लागलं की हे कागदावर मांडलं पाहिजे. हम्म. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे एक उत्स्फूर्तपणा आहे, नदिष्ठमध्ये एक जे नैसर्गिकपणा आहे, त्याचं कारणच हे की मला लिहायचं नव्हतं, मला ते जगायचं होतं. आणि जगता जगता 5-10 वर्षांनंतर असं वाटायला लागलं की आपण हे प्रत्यक्षात आणूया आणि आपण नदीचं काही देणं लागतो. आणि नदीसाठी मी काय करू शकतो, मी चळवळ करू शकतो का, ते मला नाही जमणार. मग मी या पद्धतीने व्यक्त व्हायचं ठरवलं की या पद्धतीने जर आपण व्यक्त झालो तर लोकांच्या नदीवरची आस्था बदलते. बरोबर. तुम्ही पहिल्यांदा कधी नदी गेलात आणि पोहलात, तो काय अनुभव होता सुरुवातीचा, की पाण्यात उतरताना? सुरुवातीला मी जेव्हा नदीवर गेलो तेव्हा मला फक्त एक 10-12 हात मारता येत होते, त्याच्या पलीकडे मला पोहता येत नव्हतं. तेही माझ्या गावाकडच्या तळ्यात म्हणा, असं कुठंतरी मी, किंवा गावाकडच्या विहिरीत म्हणा, असं एवढाच पोहलेला होतो. पण जेव्हा नदीवर गेलो तेव्हा दादारावची शागिर्दगी मी पत्करली. दादाराव उस्ताद होते आणि मी त्यांचा शागिर्द झालो, आणि त्यांनी मला पोहायला शिकवलं. 2-2, 3-3 किलोमीटर कसं पोहत जायचं हे शिकवलं. फक्त आजही सांगतो की माझं पोहणं काही टेक्निकल नाही, गावरानी पोहतो मी. म्हणजे आणि खूप अंतर मी सहज पार करू शकतो. म्हणजे मला ती स्पीड किंवा गती असणार नाही चांगल्या स्विमरसारखी, पण कितीही अंतर सहज पार करू शकतो. आणि हे सगळं त्याची तंत्र, त्याची टेक्निक्स दादारावने मला दिली. म्हणजे टेक्निकली पोहताना खूप गोष्टी नाही, गती येते, हो. चांगली गती असते, पण मला ती गती नाही, पण अंतर मात्र मी पार करू शकतो. आणि आता ती टेक्निक बदलली जाणार नाही. आणि त्याचं मला काही कुठं स्पर्धेत पोहायचं नाहीये, मला नदीत मुसाफिरी करायची आहे. ज्या नदीवर नदीष्ठ ही कादंबरी घडली, ज्या काठावर, त्या काठावर म्हणजे मला सकाळी बोळी बाबडी बाजूला करत जावं लागायचं. एक पायवाट होती, कशीबशी बेश्रम वाढलेलं होतं. आज तिथं वाळू उपसल्या जाते, ट्रकच्या ट्रक वाळू उपसल्या जाते. खूप विदारक दृश्य आहे. आता मी जागा बदलली, दुसऱ्या जागी जातो. काळेश्वर नावाचा घाट आहे, किंवा आणखीन असा हसापूर आहे, असं मी अनेक जागा शोधत असतो आणि तिथे रमत असतो, जात असतो. जागा पोहण्यासाठी जागा तुम्हाला? हा, मला म्हणजे शोधत असतो की, आणि मला एकांत बरा वाटतो तिथं. कारण मग अव्यक्ताच्या हाका ऐकू येतात, नदीच्या हाका ऐकू येतात, सभोवार आपल्याशी काही बोलत असतं, निसर्ग आपल्याशी काही बोलत असतं, ते ऐकू येतं. म्हणजे अनेक गुपितं आजही निसर्ग माझ्यासमोर मोकळी करत असतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं तर, की मला लहानपणापासून प्रश्न पडला होता की अर्जुन, कर्ण किंवा एकलव्य खरंच इतके असे धनुर्धर असतील का हो? म्हणजे असा त्यांचा, म्हणजे असं लहानपणापासून पडलेले प्रश्न. तर असं कसं काय असू शकतं, तसं कसं काय असू शकतं? म्हणजे कर्ण झाले, अर्जुन झाले किंवा एकलव्य झाले, हे एवढे महान धनुर्धर असतील का खरंच? हा प्रश्न मला भेडसावायचा. याचं उत्तर मला नदीत मिळालं. तुम्हाला हे कसं काय? एक दिवस मी रात्री अर्धवट पाऊस पडला होता, पहाटे नदीवर गेलो, नदी पोहून पार केली, तो पण उजळायला लागलं होतं, आणि एक पंखाचे किडे येतात, आणि मी पाहत होतो की ते किडे उडत होते, काही क्षणात
पाण्यात पडत होते आणि मासोळी त्याला गटकन खाऊन टाकत होते तिथे असलेले मासे. असं 10-15 मिनिटं चाललं. त्यानंतर त्या किड्यांची संख्या कमी झाली. मग काही वेळानंतर जनरली छोटे मासे पाण्यामध्ये अशी उडी मारतात, आडवी आडवी उडी मारतात. पण त्या दिवशी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते अशी उभी उडी मारत होते. काय 2-3 सेंटीमीटर असेल, उंची काही फार नाही, आणि उडणाऱ्या पंखाच्या किड्यांना पकडत होते आणि खात होते. असे 100-150 मासे मी पाहिले की जे टुबुक्कन असे वर उडी मारत होते. त्यांचा नेम चुकत नव्हता, त्यांचा निशाणा चुकत नव्हता, त्यांची उडी वेस्ट जात नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की ज्यांना अवयव नाहीत, ज्यांना बुद्धी नाही, त्या माशांचा नेम जर इतका परफेक्ट असेल तर एकलव्य, कर्ण, अर्जुन असणारच, त्यांचा निशाणा तेवढा असणारच. म्हणजे अशी गुपितं निसर्गाच्या संपर्कात आपण गेलो तर आपल्यासमोर साक्षात होतात. अट एकच आहे, तुमच्या शरीराची सगळी रंध्र मोकळी करून त्याकडे पाहिलं पाहिजे. फक्त डोळ्यांनीच पाहतो किंवा कानांनीच ऐकतो म्हणतं तर चालणार नाही. बघा, माती काढावी, काढू नये, बांधू नयेत, फार बोलणार नाही. पण मला असं वाटतं की वाळू काढावी लागते. आता आमच्याकडे मन्याड नदी आहे, तिथे इतकी वाळू जमली आहे, त्यामुळे ती अडचणीची होती, ती काढावी लागणार. पण तिच्या सोयीने, तिच्या अंगोपांगाला इजा होणार नाही याचा विचार करून तुम्ही ते करा ना. की बाबा इतकी वाळू उपसू नका की तिचं अबॉर्शनच होईल, हे भान ठेवा ना. म्हणजे विकास, प्रगतीला कोणाचंच ऑब्जेक्शन नाही, पण कशाची किंमत मोजून तुम्ही तो विकास करताय. की सकाळी माणसं अंघोळीला नदीवर जायची, म्हणजे जवळपास ज्या ठिकाणी नदी आहे तिथे तर, म्हणजे आज असंच आजही व्हावं असं मी म्हणत नाही, पण त्यातही काही, समजा ज्या गावाला नदी आहे त्या ठिकाणी ही व्यवस्था असलीच पाहिजे, त्या ठिकाणी लोकांनी गेलंच पाहिजे. रोज नाही होणार, सुट्टीच्या दिवशी जा, रविवारी जा. तिची नाळ तुटू देऊ नका ना तुमची, तुमचं नातं तुटू देऊ नका ना. एखाद्या पाहुण्याकडे आपण फार वर्ष गेलो नाही किंवा भेटलो नाही किंवा बोललो नाही तर नातं विरळ होत जातं. तसं आपण फार पिढ्या नदीशी बोलत नाहीये, तिचं आपलं नातं विरळ होत चाललंय, ते होऊ देऊ नका. मी हे लिहू शकलो किंवा मी हे जगू शकलो याचं श्रेय मी गौरीला देतो. कारण हे जे काय लौकिकाच्या ह्याच्यात न बसणारं जगणं, असलेली रिस्क किंवा करावे लागणारे प्रयास, आजही रात्री बेरात्री मी तिला सांगतो, मी नदीवर चाललोय. तिला माहीत असतं की मी नदीत उतरणार, नदी पार करणार, पण ती एवढंच म्हणते, नदीत उतरू नका, जा आणि या. म्हणजे ह्याचं सगळं, मी पडद्यासमोर आहे, पडद्यामागे ती आहे. तिने मला जगण्याचा व्यवहार कधी माझ्यावर पडू दिला नाही, आणि या रिस्क मी घेतल्या, खरोखरच घेतल्या. खूप काही त्याच्यामध्ये मला गवसलं, असेही प्रसंग आले जीवावर बेतण्याचे, पण ते मी मुद्दामून नदीष्टमध्ये येऊ दिले नाहीत. मी हिरो झालो असतो, मी नायक झालो असतो. मला नायक व्हायचं नव्हतं, मला नदीला नायक करायचं होतं, नायिका करायचं होतं. त्यामुळे मी ते अगदी कसोशीनं टाळलेलं आहे. पुन्हा कधीतरी भविष्यात जेव्हा मी नदीष्ट सिक्वेल लिहिल, त्यातल्या नक्की काही गोष्टी येतील, कारण आता वाचक माझ्याशी जोडला गेला आहे. त्याच्या हे लक्षात येईल की हा नायकत्व घेण्यासाठी हे लिहित नाही आहे, त्याला काहीतरी याच्यातून सजेस्ट करायचं आहे, सांगायचं आहे, सुचवायचं. आता मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की याचा सिक्वल येईल, केव्हा येईल मी सांगू शकत नाही. आणि आणखीन एक मला वाटतं की आज नदिष्टनं एवढी ऐपत निर्माण केली आहे की मी नदिष्टचा सिक्वल काढला तर पहिली आवृत्ती हातोहात खपेल, ती कशीही असो. पण जर माझ्या पसंतीला ते उतरलं नाही तर कदाचित मी ते लिहिणारही नाही, लिहीन पण प्रकाशित करणार नाही. कारण नदिष्ट नंतर मी काहीही प्रकाशित केलं आणि ती वाचकांची प्रतारणा होईल. कारण इतकं प्रेम मला नदिष्टच्या वाचकांनी दिलं, इतकं प्रेम दिलंय की ते अविश्वसनीय आहे. आणि मग काहीतरी लिहायचं म्हणून मी ते करणार नाही. माझ्या पसंतीला ते उतरलं, नदिष्टच्या तोडीचं वाटलं किंवा आसपास जाणारं वाटलं तर मी ते प्रकाशित करेन. कारण माझं पुस्तक प्रकाशित झालं नाही तर जगाच्या व्यवहारात कुठलाच फरक पडणार नाही. ते जग तर चालत राहील, वाहत राहील. हा त्यामागे मला अनेक जण विचारतात की तुम्ही याच्यानंतर काय करणार आहात. करेन, इट विल टेक इट्स ओन कोर्स अँड ओन टाईम. ते मला मुरू द्यायचं आहे, आणि हू नोज ते कधी येईल, पुढच्या वर्षी येईल, 5 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल.
असेल त्या दर्जाचं तर नक्की येईल. अरे हम्म. यस, थँक्यू सर. धन्यवाद मित्रा.